पेपर जवळ आलेत माझे. अभ्यास तर करावंच लागते, नाही तर पप्पा ओरडतील परत. मग मॅडम चालला अभ्यास? हा, ते एक्झाम जवळ आले ना आता, मग अभ्यास कर. मोठी साहेबीन होशील काय तू? हा मग होणारच आहे. काय माहिती साहेबीन होती तर काय करती. आम्ही आपलं चाललाय अभ्यास आम्हाला कळा नाही त्यातलं. पप्पा करते की हो. तुम्ही कुठून आले धापातेत? राहण्यात गेलतो ना ग. कशाला? अरे मग आता हाय आपल्याला छटाक भरू आवार, मग ती कुणी करायचं? आपलं आपणच करायचं. मग त्याच्यावर आपलं घर चालतं, धान्य भेटतं थोडस. पण उन्हात आणायचं जायची काय गरज आहे का? बरं वाटतं राहण्यात जाऊन आलं मी. त्या पायी मोकळे होते जरा. आला का? ऐक ना, तिला ती सांग होतो, तू म्हणतो होता ना स्थळ एक चांगलं मोठं. एक मुलगा पाहिलाय दादेनी. स्थळ? हो, मोठी पार्टी म्हणतो. मग आता ती त्यांच्याकडं गाडी गुडी बांगला सगळं आहे मस्त. मला नाही लग्न करायचं आताच. मला शिकून नोकरी लावायची. मला मोठं व्हायचंय, अजून माझं कॉलेज कम्प्लीट व्हायचंय. अगं नोकरी करून काय करणार तू? जे बघितलेलं स्थळ त्यांच्या घरी ना सगळे कामाला आहेत माणसं, 5-5, 6-6. अरे दादा असू दे ना, पण एवढं लवकर काय लग्नाचं? नाही करायचं मला बाबा. अरे तो परत चांगली स्थळ नाही भेटत. लय भारी स्थळ आहे ते, पुन्हा भेटणार पण नाही स्थळ, नाही का? मुलगा बघ, वाटलं तू एकदा घरी जाऊन ये त्यांच्या. तू सगळं तुला दाखवल्याशिवाय, तुला सगळी आयडिया दिल्याशिवाय नाही करणार. जबरदस्ती थोडी करणार तुझ्या. बर बघ, तुला बघायचंय तर मी, त्यांना घेऊन येतो. हो बोल. आणि असं नको करू, चांगलं आहे ते. हा बघा, तुम्हाला बघायचंय तर. पण हा, मी एवढं माझं कॉलेज कम्प्लीट झाल्याशिवाय लग्न बिग्न काय नाही करणार. आणि मी ट्राय करणार आहे. तुझी परीक्षा आहे ना, परीक्षा झाल्यावर लग्न धरू. तोपर्यंत बघायला काय. मी नोकरीला पण ट्राय करणार आहे. अरे ही झालं आपल्याला गरज आहे नोकरीची. त्यांची 10-5 नोकर रोज आहेत कामाला, घरी वेगळे, वावरात वेगळे. तिकडं काम करते का परत जाऊन? तू अभ्यास कर किंवा तुझं पुढे कॉलेज कर, ते कर ना. आपला प्रपंच सुखाचा चालावा, नीटनाटका व्हावा म्हणून 10-5 रुपये लागले. त्यांच्याकडे ते आहेत पहिलेच. तुम्हाला मला हाकलूनच लावायचंय ना. बघा स्थळ बघा. चल, स्वयंपाक केलास का? केलाय, जेवायला वाढते मी. चला. चला. हिला कधी मी फोन करून बोलवलंय आणि कधी वेळेवर आली असं कधीच नाही झालं. काय करीत असते काय माहिती. एकतर इथं भावाच्या फोनवरून फोन लावावं लागतं. इथं फोन बी नाही माझ्याकडे. हिची वाट बघत बस. आई किती वाट ना. हा ना. हा 2 तास लावलेस. कधी या म्हणलं मी तुला. आता आली की. पण एवढं अर्जंट का बोलवलं तुम्हाला? काही सांगू तुला आता. काय झालंय एवढी का चिडली तू? ते भैयाने माझ्या कुठलं स्थळ बघितलंय माझ्या लग्नासाठी. आणि म्हणे लय मोठ्या घरातलंय, श्रीमंत आहे, त्याच्यात माणसं 4-5 कामाला आहेत, असं आहे तसं आहे, असलंच सांगत बसलाय. अगो किती चांगलंय, मग कर ना लग्न. एवढ्या लवकर मी लग्न करू का? एवढ्या लवकर म्हणजे आता गुडमी झालीस की. अजून किती शिकायचंय तुला? नाही ग, अजून कॉलेज पूर्ण व्हायचंय, परत अजून नोकरी करायची. अगं मग ती मोठी माणसं आहेत म्हणजे शिकवतील की तुला. मला नाही बाई भरोसा मोठ्या माणसावर. जाऊ दे बाई, काय असेल ते असेल. काही करू सांग ना तू. लग्न कर लग्न. मला पण म्हणजे कसं तयार होऊन येता येईल कलवरी म्हणून. अगं सारखे मेकअप वरच कशी असते का? अगं मग चांगलं तयार होता येईल ना असं. सगळ्यांना घाई झाली मला हाकलून लावायची. अगं तसं नाही, पण कधी येणार आहेत ती मग बघायला? ती येणार आहेत आता, पण मला जोडीदारीन कोण नाही तिथं, सोबत कोणच नाही. अगं मग चल. येडे, मग इथं कुठं उभं राहिली, तयारी करावं नाही का लागायची? हा चल ना. परत अजून पप्पा ते भाऊ हुडकत बसतील, कुठे गेली पाहुणे घरात येऊन बसतील. चल चल. ऐका ना, आणि तेवढं ताईला सांगा, हे नको बोलू म्हणतात. व्यवस्थित या. राम राम. राम राम. बस ना, बस. अयो, आमचं साधं घर. हा नाही काय हरकत नाही काय. पुरीनो पाल्या सापडलं ना घर? हा सापडलं काय विचारलं होतं त्या चौकात, मग सांगितलं. थोडंसं विचारावं लागेल.
मुलगी आमची आणि ती तिची मैत्री. हा नवरदेव. हे बघा कसं आहे, आमच्या घरी श्रीमंती खूप आहे, पण आमच्या वडिलांची इच्छा होती की गरिबाच्या मुलीशी लग्न करून घरात आणायची. त्यामुळं मला तुमची मुलगी पसंत आहे. काय शिकल्या सवरलेले लेकरू तुमच्यात ती होऊन जाईल काय. हा नाही, शिकली असली ना तरी तिला काय बाहेर काम करायची गरज नाही. आमच्या शिक्षण करायचं पुढं. हा शिकू द्या ना, पण तिला नोकरी फिकरी करायची काही गरज नाही. आमच्या घरी भरपूर आहे श्रीमंती, लोक भरपूर आहेत, नोकर चाकर आहेत का आम्हाला. लोक कामाला आहेत. हा ते बाळ तुला काय बोलायचं असेल तर बघ विचार परत. मग आमचे लोक खराब करायचे. मला विचारलं मी परत सांगितलं की बघून माझ्यासाठी हा काय असेल ते आताच क्लिअर करून घ्या. हा आताच विचारून घ्या, कारण कसं आहे परत आम्हाला वेळ नसतो. काय हरकत नाही मुलीची. नाही पण कसं असतं लेकरांना विचारलं म्हणजे बरं. हा परत नको उद्या काही कुठं नाही की नाही. पहा म्हणायचं तिला एकदा विचार परत आहे की नाही, तिची मैत्रीण आहे. हा तिचं काय असेल ते. तुमचं काय शिट. आमचं काय नाही, ठीक आहे. आमची काय हरकत नाही. तुमचंच काय असेल ते सांगा. बघा आता तुमच्या सोयीने एखादा मुहूर्त वगैरे बघा मग त्या दिवशी चालते. वाटलं सर लग्न बी आम्हीच लावून घेऊ. आमचं तर काय नाही शेवटी आता आम्ही मुलगी आता दाखवली. काय नाही, आम्हीच लावून घेतो, काय अडचण नाही. काय आता इथं आहे ना देणं घेणं हा प्रकार काय. तुमची तर फक्त एक हा, मंगल काय कार्यालय नाही, बघा. काय एवढं काय नाही, राहू दे. आम्हाला फक्त मुलगी नारळ द्या बस. चालते मग. बघा, चहा पाण्याचं नियोजन करा. ओके ना. पुरी नो चहा ठेवा तोपर्यंत पाहुण्याला आण थोडस फिरून. हा चला चक्कर मारून येऊ. चला पाहून या. आलो बाबा. हो हो या. माणसं लय मोठे दिसतेत, लेकराला जीव लावला म्हणजे बरं, बाकी काय नाही. तर मग ते लग्न झाल्यावर परत तुझ्या बापाने काय दिलं, भावाने काय केलं असं नाही झालं. म्हणजे माणसं चांगले दिसतेत, नाही फसवायचे नाही त्रास व्हायचं. जाऊ दे, लेकीच्या जातीचं लग्न झालं म्हणजे बापाचं ओझ कमी होतं. कस काय चालला अभ्यास? बरं आहे. काय झालंय? काय नाही. काय एखादा पेपर अवघड गेला का? पेपर नाही, मग? इथं जिंदगीचाच पेपर अवघड चाललाय आता. काय झालंय? ते बाबाने आणि दादाने स्थळ बघितलंय मला. मग चांगलं आहे की. काय मुलगा आवडत नाही का? अरे पण माझी इच्छा होती ना की मला नोकरी करायची होती, शिकायचं होतं. मी म्हणत होते आत्ताच नाही करायचं, थांबा 1-2 वर्ष. तर ऐकतच नाही. ती पोरग लय मोठ्या घरातली, तर त्याच्या हाताखाली पण माणसं आहेत, त्यांचं घर सांभाळायला, घर पुसायला, भांडे मी धुवायला. काय म्हणतो, तुझी परिस्थिती नाजूक आहे, माझी नाजूक आहे. आता मी पार्ट टाइम काम करून शिक्षण पूर्ण करतोय ना. आता बघ, मग ते म्हणले का तुला पुढे शिकायचं नाही? नाही, काय हरकत नाही म्हणत मग होते. चांगलंच आहे की, कर की. हा बघ, तुमची परिस्थिती नाजूक. आता हाय तो मुलगा पैशावाला तर आणि शिकायचं राहायचं, काय अडचण आहे तुला? मला विश्वासच नाहीये, पण म्हणजे मला ते लग्नात काही इंटरेस्टच नाही. अरे तुझ्या घरचे तुझं काय वाईट करणार आहेत का? चांगल्यासाठीच बघितलं असेल ना दादांनी, तुझ्या बाबांनी. मग चांगले कर, असं टेन्शन नाही घ्यायचं. नाही घेत. जाऊ दे. तुला कसं गेले पेपर? नाही, मला गेले, सोपे गेले. एक जर अवघड गेला, कारण की कामामुळे ना थोडासा अभ्यास हा. हे झालं माझा, पण मी सोडवला ते. तुला काम करून परत पेपर द्यायला लागते ना रे. कसं आता परिस्थितीच्या पुढं काय आहे? शिकायचं आपण, शिकून मोठं आहे. शिकण्याकडे लक्ष द्यायचं, बाकी काही नाही. आणि असं नाराज नको राहू. हा? नाही. चांगली मैत्रीण आहे तू माझी, हा. मित्राचं ऐकायचं. हा. आणि कर मग अभ्यास उद्याच्या पेपरचा. नाही, मला कामावून जाऊन मग अभ्यास करायला लागेल. मी संध्याकाळी करेन अभ्यास. बर, जा उशीर होईल परत हा. तुला कामावर. हा? येते मी, मला पण अभ्यास करायचा, घरचं काम पण आहे. असं सोडलं की पाणी येतं आणि दाबलं तिकडे की झाडांना, कुठल्या झाडाला जाईन कुठल्याला जाणार नाही. काय एक 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 लाईन वर सारखं लक्ष ठेवावं लागत. काय करते बाबा? काय नाही, हे जराशी 1-2 झाडाचं बंद होतं, म्हणलं त्याच्यावर ध्यान ठेवा जरा. प्रति ओरडत मालक. मग ते पाहुण्याचा फोन आलता का, ते म्हणत ताईला न्यायचं सोबत. पण ते हे नाही ना अजून लग्न नाही काही नाही, असं बरोबर अगोदरच हिंडणे फिरणे बरं. तेवढंच ओळख होईल आणि घरी पण जाईल ना त्यांच्यावाल्या. बघा लोक नाव ठेवते ना आपल्याला लग्नाच्या अगोदर पोरगी पाठवली. मग आता काय चालतंय, त्याला काय होतं?
चालतंय पण आता ती पोरगी बी म्हण जाते की नाही काय माहिती. आणि तिला विचारलं मी, ती म्हणली बाबाला विचार एकदा का तेच शेवटी तुमची वाढते ती. हाय पाहुण्याची इच्छा तर मग हा जाऊ. चला नाही काय नाही तेच घर बघतील त्याच वालते. थोडस एकमेकाची मन समजतील. हा चल चला. मी बी निघालो होतो आता घरी हा. बसले. आवरले ते ना पण आता. बघ बघ जरा किती मस्त दिसते या ड्रेस मध्ये. हा इथे तसली ती साडी, ते पंजाबी ड्रेस, पाचा पाचा तेल आणि 2 वेण्या, चांगलं दिसतं का ते? अरे माझी होणारी बायको आहे तू. हं? घाबरती काय? लग्न होणार आहे आपलं. चल चालते ना. वेडी. हे बघ हे आपलं रान सगळं. ए पिंट्या उरक ना पटपट. किती वेळा तिथंच घुटमाळतो. पुढे निघ चल. गडी ना असंच करते जाग, कामच नीट करत नाही. हं. बरं मी काय म्हणतो, एक पार्टी आहे, येते का? हा कसली पार्टी? अगं तू फक्त सोबत चल. चल काय होत नाही, चल. आधी कसलं मस्त वातावरण झालंय. काय मस्त फार्म हाऊस, काय नारळ झाड इथे. एक काम कर ना, ते घरातलं घे ना तुझं बोलून, आपण बसून इथंच. इथं काय ते पार्टीला जायच्या आधी थोडंफार. तसंही कोण नाही इथं. कोण नाही इथे. हे आहे पण तिचं काय, ते सारखं सारखं हॉटेलवर बसून कटाळा यायला लागला आता. इथं भारी वाटतं की मग नाही? कोणाचं 1 नाही 2 नाही, हा अक्षय, चकना बी सांग. माझ्या कपाटातल्या ना त्या 2 बॉटल घेऊन ये. लगेच ये. हा नारळाखाली बसलेत. येतोय का? येतोय. हे भारी झालंय. मस्त इथंच बसायचं. कशाला मग हॉटेलला बसायचं काय माहिती दरवेळेस. हा. तिकडे जाऊन जाऊन डोक्याला खुराक होतं कोणी बी बघितल्यावर. आता काय सगळ्यांना माहितीच आहे, हो का? आपण आपल्यातली किडी. धर म्हणून 2च आणले होय. चल जाऊ. 2च शिल्लक होते. अजून ही तुम्ही मारा. हा अजून काय नाही, जातो आता. कोणाला सांगू नको पण. नाही हा नाही तर म्हणशीन बसले ते मग इथं. नाही जा मग. मस्त गडी हो. आणि मग होय आधी हे लयच भारी दिसते. याला पाणी बिन नाही लागत का? हे खायचं पाणी लागतं, घे तशीच. नाही रे हायची. डायरेक्ट सगळे अख्खे आणू नको. त्याला काय होतं थोडी मग आता? थोडी 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 जरा दमानी घे. लय चिकाटे राव तू. चिकाटाचा नाही प्रश्न, अख्खा आणशील ना झोपशील इथंच. हा म्हणजे जास्त होती का? हा थोडी 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 सगळे संपव. कडू आहे. आता मग चांगली नशा करायची असेल तर कडून पण घ्यावंच लागल ना. हा? आणि ती तुझी बायको आणली ती कुठे? असेल इथंच कुठतरी हा? करत असेल. फिरायला ती गेली कुठे निघून? हे ती कायची जाती, तिला रस्ता तरी सापडेल का? हे येत तुझ्या एकटीच फिरते ती. ये इकडं. मी काय म्हणतो, तिला बी पाहिजे ना. फील का? मग ये इकडे बाळा बस. बघितलं का सगळं? पाहिलं का? बस बस घे थोडी. नाही ते नाही. अगं आपल्या घरातल्या सगळ्या बायका घेतात, घे तू पण. हा काय होत वहिनी, नाही, थोडी घे. थोडी घ्या. ते बाबांना नाही आवडणार. अगं, सगळं आवडतं बाबांना. पे. हा. हा इधर रे पकड. हा काय रे, तुम्हाला नीट काम करता येत नाही का रे? दरवेळेस मी पाहिजेच का तिथं? बरं भाऊ आलो 5 मिनिटात. नीट गडे ना काम पण करत नाही. हा. मी आलोच. हा हा तिला सांभाळ. बर पे काही नाही होत. अयो मी पडलो. त्रास होतोय? तू इकडे बघ ना. मला आमच्या बाबाकडे सोडतात ना. अरे बाबा गेले उडत. तू काय कर माहिती का? ती येड्याची काय नाद लागली. हा चल आपण जाऊ कुठं. काय करताय? ऐक ना तुम्ही, आपण जाऊ कुठं तरी. हा होय. बाबा अरे इथं नाही तुझे बाबा बिबा कोण. बाबा अरे ओढ. ए, ओढ ओढू नको. अरे आपण आहे ना येड्या करू नको बरं का. बाबा इकडे बघ. दादा अरे इथं इथं कोण येत नाही बाई. आपण चल कुठं तरी. हा अरे तू एवढी मस्त दिसते, कशाला येड्या नाद लागली. हा होय ग. ए दादा चल मला माझ्या घरी सोडा. घर कोय कोण नाही घरी बिरी. चल आपण तुला तुला नेतो. हा चल घरी नेतो. हा
अरे हो मालक अहो हे काय करताय पूजा तू काय आला तू काय करते इकडं अहो मालक तुम्हाला शोभतंय काय अरे तू कोण रे कामाला आहे तुझं काम करत हो तिकडे हो तिकडे चल ऐक ना मला अरे तू त्याच सांग कुठं चालली अहो मालक तुम्हाला सोबत नाही असं काय करणं अरे तुम्हाला बाकी शिकू नको काय करायचं काय नाही माझा होणारा नवरा होता इथं आणि तो गेला. यार काय माणूस आहे कसलं काम कर ठेवलं बघ ते त्या बायकोला चिटकून उभा राहिलाय तिला ओढीत होता तिकडे काय रे अहो नाही मालक मार याला नाही मालक अहो नाही माझे काय नाही केलं छिद्र पडतो रे काय गल्ले ऐक ना त्याची काही चूक नाही. हान त्याला हान तुझं काम बंद आजपासून नेक चल येऊ नको परत माझ्या दारात काय ठेवलाय तू नोकर अहो त्यांची काही चूक नाही. हे माझ्या अंगाला अरे तिला ओढीत त्यो नाही नाहीये माझ्या अंगाला झटत होते. तिला कळत नाही ती पिलेली आता ऐका ना की दारू सांडली माहिती का ऐका मला तू तिला घरी नेऊन सोड जा सोडवा. तुम्हाला नसलं येणं होतं ते ड्रायव्हर पाठवा मला लय गरगरल्यासारखं होतं. हा ती नोकर बी काढून टाका त्याला तर काढतोच मी. त्याने नाही काय चल मी केलं. सोडतो तुला चल. त्या ड्रायव्हरला घ्या इथं बोलून कशाला तुम्ही जाता ए सुरेश त्याची काय चूक सुरेश हिला घरी सोड नेऊन लवकर जा नाही. माझ्या सावकाश जा. सॉरी बरं का ती जाईन नाही व्यवस्थित नाही हा पडेल. जाईल सॉरी ड्रिंक केली थोडी त्याला कळलं ना. अरे ते बरं चल. आला डायरेक्ट आपल्याला- हाताला लागला काय कसला कसला नोकर ठेवलाय तू. त्याचा ना सोक्ष मोक्षलो चल आपल्याला पार्टीत जायचं चल. हे गेलं गेलं. आपलं शिल्लक आहे तेवढं. चल पोरांनी आता आहे ना पोरगी पाठवली त्या माणसाने संध्याकाळी कार्यक्रम झाल्यावर लवकर आणून सोडली म्हणजे बरं. हे शेतकऱ्याच्या लेकरांना सवय नसते या पार्ट्यान बनगडीन हेन ते बाबा कर ए, काय झालं ते तिची तब्येत ठीक नाही. ए बरे बस 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 काय झालं काय झालं बा? हं? ते डोकं दुखतंय कसं आहे ना मला दारू असली त्यानं अरे हे काय प्रकार कुणी ते पाहुणे आलते आपल्यात बघायला त्या पोरानं. तुझा नाव रे ना हं. राम 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 राम. अरे हे काय प्रकार आहे ते पार्टी लिहिलं ना तिकडे अरे पण पार्टी हे बायांना पुरी ते चालू असतं जरा पैसेवाले म्हणलं. अरे पैसेवाले झाले म्हणून काय यांना पुरीला नाही त्याचं ते मित्र होता ना दुसरा हा ते माझ्या अंगाला हात लावला. अरे वाचलं की लेकरू मग मला वाटलं ते पाहुणे म्हणलं की पार्टी जायचंय कार्यक्रमाला आपण हे म्हणून म्हणलं दिलं होतं ना आपण त्यांच्याकडे. नाही लग्न करायचं. नको ते पाहुण्यांना आहे ना ए तुला गप म्हणलं कळत नाही का ते श्रीमंत आहेत असं असं बोलत असते काही काय पण बोलते आता. अहो, त्यांच्यामुळे आपलं घरदार होईल नोकरी लागेल मला पण. हा? अरे पण हे असलं पुरीचं वाटलं करून हिचं काय ऐकतं ही काय पण बोलती. नाही बाबा त्यांनी मला दारू पाजली जबरदस्ती आणि नको टेन्शन घेऊ मी सांगतो त्याला नाही लग्न करायचं मला म्हणून ती बाबा काय त्यांना काय बोलू नका तुम्ही. हा आपलं घर होईल. तू आराम कर नाही त्यांनी खरंच हात पाजले. या म्हाताऱ्याला पण कळत नाही यार. हा? या पैशामुळे जर आपण लग्न झालं हिचं वालं तर घरदार सुधरण सगळं सुधरण मला नोकरी लागेल. यांना अजिबात काही कळत नाही का कुठल्या गोष्टीचं. चल यार यांचं काही खरं नाही. मी त्यांच्याकडे जातो परत काय झालं बघतो. श्रीमंत घरची लोक एवढं विचित्र वागते मला नव्हतं वाटलं अगं विचित्र असतात. माझं तर जगणंच मुश्किल केलंय. हे पाहुणं आलं आणि माझ्या आयुष्यात काय घडतंय ना तेच कळत नाही. इच्छाच नाही राहिली माझी. अगं अच्छा रडते काय एक आनंदाची बातमी होती का नाही सांग ना. अगं मला नोकरी लागली हा पोस्टिंग अभिनंदन. IPS अधिकारी म्हणून आणि लवकरच इकडे पोस्टिंग होणार आहे. हम्म? हा भारी झालं. धन्यवाद. पण एक विचारायचं होतं हा विचार ना. ते मागच्या वेळेस जे प्रकार घडला तू कस काय लग्नाला राजी झाली त्यांची. ते तो विषय नको काढू. मला नाही बोलायचं त्या विषयावर. बरं जाऊ दे. मला बी म्हणजे
कस तरी वाटत होतं त्या गोष्टी म्हणून विचार. तू सांगितलं होतं ना हिला भेटू नको परत, हा? अय, तू कोणाच्या अंगाला हात लावतो माहिती का? त्याच्या अंगाला हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. तुझ्यासारख्या छपरी सोबत लग्न करण्यापेक्षा ना मी आहे अशी आई बापाच्या दारात पडून राहायचं, तुझ्यासोबत लग्न नाही करणार कधी. हो का? आणि त्याच्या अंगाला आता डबल हात नाही लावायचा. हा, मग सड. मगाशी सडत होती ना पहिले, तशीच सड. अरे हो. तू कोण सांगणार मला? मालक ते रुबाब आहे ना तुमच्या घरी. रानात काम करणारा गडी तू, हा? आणि माझ्याच होणाऱ्या बायकोला बिलगायला निघलास का तू? वैरे भाडे आहे. माझ्या मनात आलं ना तुमच्या दोघांची खानदानं बरबाद करून टाकेल मी. कोट्या देश मी, कोट्या देश. माझ्या नादी लागायचा प्रयत्न करू नका. आणि तुला काय वाटलं, हा? तुझ्या मनाने बिल तुला आहे ना माझ्याशीच लग्न करावं लागेल. हो मालक, अजून बी इज्जत करतोय मी आणि इज्जतीनेच बोलतोय. मला काय साधं सुद्धा समजू नका तुम्ही. आता कोण आहे रे तू? कोण आहे म्हणजे? कोण आहे तू? IPS अधिकारी म्हणून काही थोड्याच दिवसांनी माझ्या इथं पोस्टिंग होणार आहे. आणि माझ्या जर नादाला लागले ना तुम्ही, तुमचे जेवढे काळे धंदे चालू आहेत ना ते सगळे बंद करून टाकीन. होत्याचं नव्हतं करून टाकीन तुमचं. काही सांगतोय? कसला IPS अधिकारी तू? भिकारे. कळलं ना तुम्हाला थोड्या दिवसांनी. तुझी लायकी नाही त्याच्या समोर, त्याला भिकारी म्हणायचं नाही. आणि तुझी लायकी पण नाही माझ्या अंगाला हात लावायची. नाही. लायकी मला त्याच दिवशी पूजा कळाली. थांब. आणि तुम्हाला बी, आणि मला वाटतं तुमच्या मित्राला बी अशीच सवय का ना अंगाला हात लावायची. त्या दिवशी माझी चुकी नव्हती. तुम्ही फुल पेलेले होते, तुमचा मित्रही पेलेला होता. पूजेच्या अंगावर हात टाकला त्यांनी, काय ते म्हणे तुमच्या होणाऱ्या बायकोच्या. असा मित्र असतो का? आणि मी जर टायमावर नसतो आलो ना, तिची इज्जत लुटली गेली असती. मग काय केलं असतं तुम्ही? काय रे अक्षय, का बोलतोय पाहुण्याला आमच्या? बाबा शांत राहा. तू तर काय बोलूच नको. तूच तर वाटोळ केलंय माझं. प्रॉपर्टी प्रॉपर्टी प्रॉपर्टी. अरे काय आहे या श्रीमंताच्यात? मग आपण आपल्यासाठीच केलं ना. आपल्यासाठी? मग एक मिनिट थांब रे भाऊ, तू आता खूप मोठी श्रीमंत आहे इथं. आम्ही तुमची इज्जत करतो, पण आमची पोरगी तुम्हाला आम्ही नाही देऊ शकत. हो, दारू पाजतात बायांना, पोरींना. ही असते श्रीमंती. आणि ही शाही तुमची शाही थाट. काय चाललंय? अजून एक गोष्ट बाबा, ती पोरगी सांगत होती. अजून एक गोष्ट, दारू तर दारू पितेत, वरून यांचे मित्र बी एवढे भंगार आहेत ना की पूजाच्या अंगावर हात टाकला होता. ढसा ढसा रडून सांगितलं त्या पुरीनं. तुमच्या मित्रानं दारूच्या नशेत तिला बी पाजली आणि त्यानं हिच्या अंगावर हात टाकायचा तुमच्या होणाऱ्या बाईकवर. अरे वर प्रतिष्ठा शान. अरे ही काय धंदा. माफ करा, नाही देऊ शकत मी तुम्हाला पोरगी माशी. लग्न आजच मोडलं म्हणून समजून टाका. नाही, मी एकदा बोलतो त्याच्याशी. आता उपयोग नाही, ती वेळ गेली. तुझी पोस्टिंग झाली म्हणे, UPSC ची परीक्षा पास झालास तू. हो, आणि थोड्या दिवसात ही आपल्या इथंच पोस्टिंग होणार IPS अधिकारी. माझ्या पोरीशी लग्न करशील का बा? माझी काय हरकत नाही. अरे ठीक आहे, आज गरीब आहे, पण तुमच्याकडे इज्जत मान मर्यादा सगळ्या गोष्टी आहेत. काय हो तुमच्या पैशाला चाटायची का? जर स्वतःच्या बायकोवर आपल्या समोर कुणी हात टाकते तरी काही करू शकत नाही. तुम्ही येऊ शकता. काय नाही, तुम्ही नका काळजी करू, मी आहे. मी करेन हिच्याशी लग्न. असल्याची काही गरज नाही. चला. चल बा. त्याला पैसा आणि पाणी लागतोय. चूक झाली.